पाय दुखतं का मला? डावा इकडे डोकं पाय इकडे डोकं फालतू त्याच्यावर कोणाला दाखवलं नाही तास दवाखान्यात म्हणजे गोळ्या आयुर्वेदिक काही त्यांना काही समजलं का? नाही त्यांनी फक्त असं नसाचं हे दिलं होतं औषध. हा दुखतं इथून आहे ना इथून इथं आहे ना कळ लागत राहते. तिला दुखते का? नाही ती नाही. नाही वजन किती? 100 105 वजन कमी नाही. थोडस दुखलं. हा हा ती आमच्या आता इकडे बघा तुमच्या कमरामध्ये 4थ्या 5व्या आणि 6व्या मिनिटात गॅप आहे. या ठिकाणी गॅप पडून म्हणजे वरची खाली सरकून तुम्हाला झाले कमीत कमी 5 वर्ष ते 8 वर्ष. पहिले तुम्हाला फक्त टीचर भरायचं 2-3 महिन्यातून. पण ते काय तुम्ही गोळी खाल्ली इंजेक्शन घेतलं की एका दिवसात 2 दिवसात आता काय झालं असेल म्हणजे कार्टिलेज आहे फाटून बाहेर आलं. बघ ना तेव्हाच याच्यात आहे पेटीएम पण आहे. आता जेव्हा डिस्क जागेवर जाईल कार्टिज लेवल येईल डिस्क जागेवर जाईल कार्टिज लेवलला येईल तेव्हा येणं चालू होईल म्हणजे ब्लड सर्क्युलेशन पाहायला होईल. आता याचा MRI केलं एल स्पाईनचा MRI केला त्याला स्पष्ट दिसतं. पण हे 1-2 दिवसात क्लिअर होणार नाही. 8 ते 10 ट्रीटमेंट लागतं. मणका जागेवर बसवणं गादी बाहेर आलेली त्याच्या लेवलला. जर हे प्रकार वाढत गेला गाडीचं बाहेर जास्त प्रमाणात येत आली जसं की आम्ही 4 व्हीलर्स व्हील अलाइनमेंट करतो. तुम्ही अलाइनमेंट करायच्या आत गाडी जास्त चालवली लिमिटपेक्षा जास्त चाक घसरून जातं. तुम्ही नवीन जर चाक टाकलं टायर टाकलं ते घसणारच. तसं तुम्ही मणक्यावरती किती ट्रीटमेंट केली गोळ्या औषधं खाल्ल्या पण मणका जागेवर बसवलंच नाही गाडी घसणारच नस ब्लॉक होणारच. त्याच्यासाठी मणका जागेवर आणणं गरजेचं आहे. गाडी लेवलला आणणं गरजेचं आहे. नस चालू होणं गरजेचं आहे. पण 1-2 दिवसात होत नाही 8-10 दिवस लागतात. आता सगळ्यात महत्त्वाचं मणकापासून जागेवर कार्टिलेज पण लेवल येईल. पण एकदा BP डायबिटीज एकदा लागलं ते आयुष्यभर असतं. तसं मणक्याचा आजार एकदा लागला तुम्हाला आता हा आयुष्यभर असं होतो. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही 20 किलोच्या पुढे वापरून वजन उचललं बिना वेळेचा ट्रॅक्टर चालवलं बिना वेळेचं हेवी काम केलं हा त्रास मला परत होणार. म्हणजे हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं. या गोष्टी वजन उचलायचं नाही जास्त बिना वेळेचा प्रवास किंवा हार्ड काम करायचं नाही. जर तुम्ही केलं हा त्रास मला परत होणार असं. हे डॉक्टर बाकी सांगते नाही की परत होईल म्हणून. पण मी तुम्हाला परत सांगतो की परत होणार आहे तुम्ही चुकी केली तर. जसं डायबिटीज थायरॉइड BP एकदा लागलं तर आयुष्यभर गोळी खाऊन पण नियम पाळायचा. तसं तुम्हाला ही ट्रीटमेंट घेऊन पण तुम्हाला नियम पाळायचे. नियम तोडला तर मी सांगतो तुम्हाला परत त्रास होईल असं. आता मी आता एवढं बसलो ना माने खूप वेळ लागेल. तू मानेचं वेगळं पण पण आता 10 ट्रीटमेंट कशी करणार? आता विंचरवरून आले का? हा सकाळी शूटिंग गेले कुणी पाठवलं? ते कदम सर आहे आले पहिले उशा एक तर तुम्ही 2 घेता किंवा मानणार उशी थोडी मोठीच राहते माझी. इकडे मानतो उशी जातो माझ्याकडे तुमचं उशी असं वजन पहिल्यापासून एवढंच आहे. हा म्हणजे नाही असं अचानक नाही वाढली. लहानपणापासून हा वजन पहिल्यापासून वाढवायचं. सेम पोझिशन पाय इकडे डोकं इकडं खालचा प्रेशर सरळ झोपव पाय बघा ना सर काय समजा इकडे डोकं तिकडे पाय डोकं तिकडे मान कंबर फालतू प्रॉब्लेम झाली का मोबाईल
सर काय काय सांगितलं का काय काय सांगितलं होतं यांचं तुम्ही काय काय सांगितलं होतं पान करून लावा. दवाखाना. आता बेल्ट काढल्या पण तकलीफ होती हो. दिवसभर बेल्ट असं काहीच होत नाही. 3 महिने आता मी सकाळी जाऊ लागतो ना तर माझं संध्याकाळपर्यंत बेल्ट राहतं. असं थोडं वाटूनच काम होतं ना तर मग बेल्टमुळं काही तकलीफ नाही झाली. जर बेल्ट नसला ना तेवढं काम झालं. हां ती आहे ना ती एवढं आहे आणि असं आता पॅन्ट घालायला एक बेल्ट माझ्या आणि ते बाकीचे डॉक्टर काम करायला लावत नाही. मी तुम्हाला पर्याय दिलाय असं करा. हां खरे खोटे ते मी तुम्ही डॉक्टर गेले असते ना काय सांगितलं असतं काम बंद आराम करा. करा. हे नाही करायचं. हे असं म्हणजे मोठ्या गाडीत आहे पण लागलं तर लावलं चांगलं ते कसं ते नाही लागती आहे लावायचं सांगितलं. मोठं ते आहे. मी फक्त ट्रॅक्टरवरच दुखणं सांगितलं जास्त आहे ना तर लावा बुवा असं. मोठं आहे. काही गरज नाही नंतर 2 महिन्यात त्यामुळे तेच सांगत होते ते नाही बोलले. काय करतो होतं कमरावर? हां हे खूप आलं. दिलंच तर जास्त तकलीफ आहे. असं सरळ बघ. अजून जखम आहे याच्यामध्ये बरी व्हायला अजून 15 दिवस घेतो त्याच्यात तुम्ही काम करू राहिले. हे जर काम केलं नसेल तुम्हाला तेवढं तर झालं नाही. हलो ना का हलो ना बाकीचे पेशंट काय करतात पूर्ण रेट आहे तुमच्यासारखं नाही त्यांना हातावर हेवी काम नसतं करायचं. हे पहिला काम करून बाकीचे नाही problem मला ट्रीटमेंट म्हणजे मस्त वाटलं. हे तुम्ही 20 माहिती का तुम्ही? हा ऐकलं. तिथे जा फक्त ऐकेल किती हा ट्रीटमेंट ऐकली ना. तिथे याच्या आधी ट्रीटमेंट आहे. एका दिवसाला 1,500 रुपये घेतो. हे फक्त ट्रीटमेंटचे गोळ्या औषध वेगळे. एक कुरकुरे इकडून जाऊन परत येईल. तिथं आम्ही नंबरला बसलो बघा एवढं त्या दिवशी असं फोन केला आम्ही एक नातेवाईकांना. तोंड भेटले किती गर्दी करतात लोक. आमची शेती तिकडे आहे म्हणून आम्ही तिकडे आहे. पण खरं राहिलं आम्ही इकडे आहे. जय बोल हे वाईट. अपडाऊन झालं. काम असलं तर तिकडे थांबतो. थांबतो पण राहिले तुझे सिन्नर नाही. नाही काढलेलं आहे. टाकलं. सिन्नर मध्ये ठेवा आम्ही. माझ्याकडे